हां, दोन्ही टीमला विनंती आहे, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस असेल तर आयोजकांना पहिलं कळवायचं. बॅटिंगला जर उर्वरित जे काही आहेत त्या दिवशी लीडमधले तेच बॅटिंग करणार आहेत, लक्षात घ्या. फक्त फिल्डिंगला काही चेंजेस असेल तर कमिटीला कळवा. रहीम 11 टीम देखील उपस्थित राहत आहेत. या मैदानातील जबरदस्त खेळाडू ज्यांनी मैदान गाजवले अगोदर देखील पप्पू रामगुडे सर, बबलू पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. नजीर असेल, धनंजय असतील, त्याचबरोबर अक्षय, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दोन चेंजेस आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये. निखिल खोमणे नाही आहेत, त्यांच्याऐवजी जर पाहिलं तर शेखर गोडांबे आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राहुल गुंजाळ यांच्याऐवजी कैलास लांडगे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतील. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मॅच सुरू होते. पहा, 24 चेंडूमध्ये 56 करायच्यात. 2 ओव्हर झालेले आहेत. त्या दिवशी पाऊस आला, मॅच थांबली होती. ती मॅच तिथून पुढे आपण कंटिन्यू करतोय. 66 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिली बॅटिंग अगोदर केली होती ती म्हणजे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि आता यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोक सांगवी शिरूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण दोन खेळाडू पाहतोय. एका बाजूला अमित तापकीर, एक दर्जेदार असे खेळाडू लोणीकंद गावचे, अगदी इंग्लंडपर्यंत जाऊन देखील क्रिकेट खेळून आलेले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 षटकं म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता. उर्वरित सामना जो पावसामुळे थांबला होता आणि यानंतर लगेच उपउपांत्य फेरीचा म्हणजेच क्वार्टर फायनलचा सामना होईल. चालू सामन्यातील विजेता लगेचच रहीम 11 पुणे या संघाबरोबर मॅच खेळेल. आज आणि पंचांचा इशारा येतोय सामन्याच्या सुरुवातीचा. ओव्हर घेऊन गोलंदाजी. हॅलो, गोलंदाजीसाठी
पिंपरी चिंचवड आपला एक प्रतिनिधी प्लीज पाठवा. नितीश आहे का बॉलिंगसाठी? दिग्विजय बॉलिंगला कोण आहे? नितेश बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला आपण पाठिंबा देऊयात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात आणि आजच्या दिवसाला सुरुवात होते. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अमित तापकीर यांचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट झालाय. यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बीडचा संघ अगदी वेळेवर उपस्थित झाला. किरण सर आपली संपूर्ण टीम घेऊन आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभारी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता नितेश. अमित तापकीर हवाई हल्ला करतायत. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. हवाई हल्ला षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळला अमित तापकीर यांनी. एक जबरदस्त स्ट्रोक. त्यावर 6 धावा आल्यात. तिकडे ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे आपल्या स्वतःच्या गॅरंटीवर त्या ठिकाणी गाड्या लावायच्यात. काल 2 गाड्यांच्या काच फुटलेल्या आहेत. त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही कारण थोडंसं दूर सुद्धा पाठीमागे पार्किंगची व्यवस्था आहे. परंतु योगायोग असा ज्यांची गाडी फुटली त्यांनी खूप आनंद व्यक्त केला की माझी गाडी क्रिकेटचा बॉल लागून फुटली याचा मला खूप आनंद आहे. असं सुद्धा ज्यांची गाडीची काच फुटली त्यांनी सांगितलं. एक मोठा स्ट्रोक आलाय. अमित तापकीर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतायत. ओ यावेळेला अनइवन बाउन्सचा अंदाजच नाही आला. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होताना पाहिला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 16 झाली आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर विजयासाठी धावांची आवश्यकता अजून 50 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला करायचं. म्हणजे अजूनही 50 धावा या आपल्याला करायच्या आहेत. तर नितीशला कमबॅक करावं लागेल. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित तापकीर आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकास सुरवसे यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. अमित तापकीर यांच्याकडे आपण पाहतोय. गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक वलयांकित नाव आहे. स्वतः मात्र नामवंत क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत. ओ हो 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 आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता आणि या बॉलचा काही अंदाज आलाच नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक षटकारानंतरचं कमबॅक होताना पाहायला मिळालंय. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 20 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी करायचे. 3री ओव्हर सुरू आहे. एक षटकार आला खरा परंतु 3 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. श्रीतेश करंडकाची आज भारतातील पहिली अशी क्रीडा स्पर्धा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाहीये परंतु आयोजन भव्य दिव्य आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर बॉल टाकण्यात तो रीच करण्याचा प्रयत्न झाला. बाहेर आले, शफल झाले आणि कदाचित हीच बाब पंचांनी या ठिकाणी निहाळली. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अमित तापकीर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेशचं कौतुक करावं लागेल. एका षटकारानंतर देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी येताना पाहायला मिळाली. श्रीतेश करंडक आपण पाहतोय. सचिन लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा. यावेळेला हवाई हल्ला होतोय. समोर उडवलाय बॉल. ओ काय जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. नाव काय फिल्डरचं? अजित गायकवाड त्या ठिकाणी होते. आपल्या टीमसाठी 5 रन वाचवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी सूर मारला, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलला आतमध्ये ढकललं आणि म्हणतात ना बॅटिंग बॉलिंग एवढीच फिल्डिंग सुद्धा महत्त्वाची असते. अजित गायकवाडने पिंपरी चिंचवड असोसिएशनसाठी मात्र या ठिकाणी 5 रन तब्बल वाचवलेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 17 धावा धावफलकावर. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ज्याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. अजूनही 3 ओव्हरमध्ये 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. विकास सुरवसे आणि त्याचबरोबर अमित तापकीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातो बंधू या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मिस्टर प्रीमियर लीग
सेव्ह केलंय. गोलंदाजाचं नाव कळवा. मयूर खरात येतात गोलंदाजी करण्यासाठी. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 18 चेंडू 49. मॅच थोडीशी या ठिकाणी दूर चालली आहे परंतु संपलेली नाही आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोक सांगवी शिरूर हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 18 धावांवर हा धावफलक आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा होता निर्धारित 6 षटकांमध्ये आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज सरोलीमध्ये घेऊन आलाय. आळंदीच्या अगदी जवळ असल्या कारणाने दररोज दिवसाची सुरुवात आपण पसायदानाने सुद्धा केली आहे. हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच मात्र सुटली जाते. आता ही सुटलेली कॅच त्याचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये पडतील का, कारण एक सोपा झेल तिकडे सुटलेला आहे. आज देखील जर पाहिलं तर ऋषिकेश पाटील सर, सौभाग्यवती ज्योतिताई श्याम गोराणे, सूरनवा ध्यास नवा, त्याचबरोबर कलर्स मराठीवर आपण ज्यांना ऐकलं, सौभाग्यवती प्रियंकाताई, अक्षय चौधरी, सूरनवा ध्यास नवा आणि कलर्स मराठी यांच्यावर आपण त्यांचा देखील आवाज ऐकला. आज त्यांच्या सुसराव्या अशा आवाजामध्ये आपण आजच्या दिवसाचं देखील पसायदान घेतलं आणि यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगला फटका आलाय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही, थांबवलंय तिकडे. थोडंसं या ठिकाणी आपण पाहू शकता धावफलक जर पाहिलं तर 19 वर जाताना पाहायला मिळेल, 20 वर जाताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. 46 धावांची आवश्यकता आहे. या 4 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेला फटका तिकडे थोडीशी मिक्सफील्ड देखील होताना पाहायला मिळते. 1 धाव घेतली. दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी होईल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावा करायच्या, धावांसाठीची धावाधाव करायची आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक शिरूर परिसरातील संघ पाहायला मिळतोय ज्यामध्ये शिरूर, दौंड या तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडची असोसिएशन बनली आणि त्यांचे देखील खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठीचा अंतिम दिवस आहे आणि यानंतर रहीम लेवन पुणे आणि चालू सामन्यातील विजेत्यांचा सामना होताना पाहायला मिळेल आपल्याला. 22 धावा फलकावर झालेले आहेत. अजूनही 44 ची आवश्यकता आहे. 15 चेंडू 44 म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मॅच ऑन राहू शकते. अजिंक्य कानडे देखील सकाळच्या सत्रात उपस्थित राहत आहेत. अमित तापकीर. यावेळेला एक दर्जेदार फटका. क्लास दर्जेदार नेत्रांचं पारणं फेडणारा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकार येईल. धावफलक जर पाहिलं तर या 4 धावांनी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 26 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. परंतु या स्पर्धेत आम्ही पाहिलं की एखाद्या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा येताना या स्पर्धेत आम्ही पाहिलंय. परंतु दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत. यानकेनिक विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय परंतु फिल्डिंग खूप चांगली राहिली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 27 धावा धाव फलकावर. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर आक्रमण केलंय. गरज होतं या चेंडूवर मोठा फटका येण्याची आणि या षटकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन राहिली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 33 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे.
33 धावा झालेल्या आहेत आणि अजून 33 पाहिजेत. पहा, अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. पोलीस दलातील भारतातील सर्वात वेगवान खेळाडू म्हणून देखील ज्यांची ओळख आहे ते पप्पू तोडकर हे देखील उपस्थित राहत आहेत. सकाळच्या सत्रात या क्रीडा स्पर्धेसाठी क्रिकेटचे दर्दी उपस्थित आहेत. आजचा दिवस कोणी चुकवणार नाही आहे, कारण आज महाराष्ट्रात क्वचितच असं पाहायला मिळालं असेल टेनिस बॉलमध्ये की डबल इनिंगची मॅच झाली आहे आणि तो इतिहास आज पुण्यात घडणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक माझ्या मते जरी कामावर गेले हाफ डेने म्हणतील आम्हाला चला जाऊयात मॅच पाहायला. बॉलिंगसाठी सचिन भगत गोलंदाजीसाठी येत आहेत. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय, इंग्रजांनी भारतात आणलेला खेळ आपला कधी झाला हे कळलंच नाही आणि आज आपण पाहतोय चरोलीमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 32, 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. षटकारामध्ये परावर्तन करायचं झालं तर 11 मधले 5 बाहेर मारायचे, परंतु पाहूया तेवढं सोपं नाहीये. पिंपरी चिंचवडचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे आणि तेही प्रयत्न करतील. दोघांनाही जिंकायचं आहे, परंतु विजयी तर एकच होणार आहे. रिव्हर्सचा फटका खेळलाय. पाहूया किती लांबवर जाताना पाहिलं मिळेल. एफर्ट्स त्या ठिकाणी आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु बॉल काही थांबेना. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर आता 4 ने पुढे जाते. मॅचमधील रंगतता वाढते, मॅचमधील चुरस वाढते. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कधी मॅच शिरूरला जाते, कधी मॅच पिंपरी चिंचवडला जाते. पिंपरी चिंचवड असोसिएशन एका बाजूला, यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, ढोकसांगवीचे ख्यातनाम उद्योजक, त्यांचा हा संघ शिरूरचा आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र बॅटिंग करतोय. परंतु पिंपरी चिंचवड आज या ठिकाणी कैलास लांडगे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप नाणेकर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारे 10 बॉल, काही डॉट बॉल आले, पुन्हा एकदा पीसीएमसी मॅचमध्ये येईल. काही मोठे फटके आले, पुन्हा एकदा जर पाहिलं तर शिरूर मॅचच्या दिशेने येईल. परंतु कोण जिंकणार? बाहेर आले. फटका जर पाहिलं तर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी आलाय. काय फुटवर्क होतं, काय टायमिंग होतं आणि त्याचमुळे रिझल्ट देखील अतिशय सुंदर आलाय. 4 4 4 4 4 धावांचा. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. थोड्या वेळापूर्वी शांत असणारी धावसंख्या आता मात्र या ठिकाणी उसळी घेऊ लागलेली आहे आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू. रिवर्स, यावेळेला रिवर्स खेळले. आणखीन एक फटका. काय विकास बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग. आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी सुंदर बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पीसीएमसी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारण्याचा कारनामा केलाय फलंदाज विकास सुरवशे यांनी. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीमसाठी ही मॅच आहे. पीसीएमसी मॅच सोडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरूर सुद्धा म्हणणार आम्ही सुद्धा सोडणार नाही. अशीच ही मॅच रंगली आहे, ज्याची चर्चा, ज्या मॅचची वाट आपण 4 दिवस पाहिली, ती मॅच आता मात्र 4 दिवसानंतर आली आहे. परंतु दोन्ही टीमने रणनीत्या तर बनवल्या असणार आणि त्याच रणनीतीने क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा बाहेर आले. यावेळेला इनसाइड आउट खेळतायत आणि हा बॉल बघता बघता सीमा रेषा पार. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात तीन ओव्हर 49 धावांचा सामना. आता मात्र या ठिकाणी मोठे हवाई हल्ले झालेत. पाहूया हा निर्णय आल्यानंतर
लगेच आपल्याला ते कळेल. पुढच्या मॅचसाठी रहीम 11 आपण टॉससाठी सज्ज राहायचे. जसा सामना संपेल आपल्याला लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. चौकार या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय, परंतु खेळाडूचं कौतुक करावं लागेल. विकास यांच्या बॅटमधून आलेला हा लगातारचा चौथा चौकार होता. एक षटकार 4 चौकार, ज्यांच्या बॅटमधून लगातारचे 4 चौकार. विकास सुरवशे इतिहास घडवणार का या मैदानामध्ये? यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र गॅपमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. वा, लगातारचा 5वा चौकार येताना पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? विकास सुरवशे दौंड तालुक्यातील पारगावचा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. मॅच जर पाहिलं तर या ठिकाणी आता 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. या ओव्हरमध्ये धावा आल्या, कारण 2 ओव्हरमध्ये जर या ओव्हरमध्ये तब्बल धावा येताना पाहायला मिळाल्या. 21 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 12 बॉलमध्ये 33 पाहिजे होत्या, 6 बॉलमध्ये 21 आलेल्या आहेत आणि 6 बॉलमध्ये 12 पाहिजेत. परंतु मॅच नाही संपली. कारण क्रिकेटचा खेळ काय म्हणतो, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगू शकतो. शेवटच्या बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आज अंतिम दिवस रितेश करंडकाचा. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शेवटचं षटक. मॅच संपलेली नाहीये. पीसीएमसी हार मानणार नाहीये. या स्पर्धेमध्ये पीसीएमसी टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि तसंच यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने देखील चांगलीच कामगिरी केली आहे. राहुल सईद टीमचे कॅप्टन आलेत बॉलिंगसाठी. राहुलकडे अनुभव आहे. राहुलला आम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळताना पाहिलंय आणि आज राहुल पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 6 चेंडू 12, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं या खेळामध्ये. एखादा क्षण देखील तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो. इकडे तेच आहे. एखाद दुसरा डॉट बॉल आला, मॅचमध्ये पीसीएमसी येणार आहे. एखाद दुसरा मोठा फटका आला, मॅचमध्ये शिरूर येणार आहे आणि ही मॅच रंगते. आजच्या दिवसात जर पाहिलं तर डोंबिवलीचा संघ सेमीला पोहोचलाय, पालघरचा संघ सेमीला पोहोचलाय, बीडचा पोहोचलाय. आज आणखी एक संघ कळेल आपल्याला. यावेळेला हवाई खाल्ला अमित तापकीर यांच्या बॅटमधून मात्र बॉल जातोय लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. आणि आता जर पाहिलं तर मॅच 3 षटकं 49 धावांचा सामना होता आणि आता तोच सामना आलेला आहे. 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. जवळ मॅचच्या दिशेने एक महत्वाचा सामना सध्याच्या घडला आपण पाहतोय. अमित तापकीर लिजेंडरी क्रिकेटर आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकास सुरवशेने काय कामगिरी केली आहे. मॅचचं पारडच बदलून टाकलं. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत. एक धाव मिळणार आहे. अशा प्रकारचे काही बॉल आले तर मॅचमध्ये चुरस निर्माण होईल आणि धावसंख्या जर पाहिली तर अजून कंपल्सरी चेस हा नियम आहे. 61 धावा धावफलकावर झाल्या. 4 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. खरा एक धाव तिकडे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलाय. यस, अशा प्रकारचे काही चेंडू आले तर मॅच मध्ये मजा येईल. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली. एकाला डॉट बॉल टाकायचा आहे, एकाला धावा काढायच्या आहेत. राहुल विरुद्ध अमित. यावेळेला समोर उडवलाय बॉल अमित तापकीर. यस, हा बॉल
सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि या मॅचला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर संघाने जिंकलाय. विकास सुरवशे, अमित तापकीर काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. परंतु PCMC टीम सुद्धा चांगलीच खेळली आहे, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण मॅच जवळपास मॅचमध्ये ते आले होते, परंतु विकास सुरवशे आणि अमित तापकीर यांनी जबरदस्त पार्टनरशिप केली. ग्राउंडवर प्रॅक्टिस कोणी, आयोजकांच्या सूचना प्लीज बाहेर या आणि कॅप्टन टॉसला या. ग्राउंडवर कोणी जायचं नाही प्लीज. विकास सुरवसे मॅचचं गणित म्हणजे अमित सरांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली, परंतु विकास सुरवसे मोक्याच्या क्षणी आले आणि एक लांबलेली मॅच सहजगत्या जिंकून दिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि टॉससाठी पहिल्यांदा कॅप्टनने टॉससाठी या.